नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. पावसाळा चालू होऊन 15 दिवस झालेत आणि पाण्याची पातळी फार खाली गेली, तरी पण नांदेडमध्ये काहीतरी वेगळंच घडतंय, वेगळंच होतंय. ते वेगळं होतंय म्हणजे डायरेक्ट जमिनीतून पाणी वर निघतंय. हा फार महत्त्वाचा आणि विचाराचं संशोधन आहे. नांदेड शहरामध्ये डॉक्टर लाईनच्या ठिकाणी एक पाण्याचा झरा लागलेला आहे आणि ते पाणी डायरेक्ट नवीन झालेल्या रोडमधून देखील वर उसळ्या मारतोय. म्हणजे इथं पाण्याचा फार मोठा पाट असावा असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे. परंतु काही तज्ज्ञ लोकांचं असं म्हणणं आहे की रस्त्याचं जे काम झालंय हे काम चांगल्या पद्धतीने झालं नाही आणि खाली पाईपलाईन फुटलेली आहे आणि वरून डांबर मारले, काम यशस्वी झालं नाही असं देखील नेमकं प्रकारची कामं नांदेडमध्ये कशी होतात. जवळपास 5-5 खासदार आहेत, नगरसेवक आहेत, सध्या महानगरपालिकेवर हे देखील लागलेलं आहे आणि एवढं प्रशासन असताना नेमकं असं कसं होतं. आणि इथं रोजगारी प्रचंड आहे, गर्दी प्रचंड आहे. आपण इथं जर पाहिलं तर मध्ये डांबर देखील नाही. म्हणजे एवढ्या खालच्या काम नेमकं करताना किती पैसे घेत असेल, काय घेत असेल, नेमकं त्यांच्यावर काय होत असेल, हा फार महत्त्वाचा. सध्या असं बोललं जातं की भ्रष्टाचार नाही, सगळ्या गोष्टी होत नाहीत. मग अशा प्रकारची कामं का होतात? कारण की ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची हातूर कामं अनेक होताना पाहतो. परंतु नांदेड सगळ्या शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारची कामं होणं म्हणजे प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधीची हलगर्जीपणा तर नाही ना, हा देखील महत्त्वाचा विषय आहे. त्यासोबतच आपण पाहू शकता खरंच पाणी सांडतंय, कारण की पाणी हा अतिशय महत्त्वाचं आहे. प्रशासन सांगतं की पाणी हे जीवन आहे, पाणी वाचवलं पाहिजे, पाणी सांडू नका. परंतु प्रशासनानं ही लक्षितलं पाहिजे की आपल्या कुठेतरी हलगर्जीपणामुळे एवढं भर दिवसात एवढं पाणी वाहतं हे कुठेतरी चुकीचं आहे. त्यावर किती दिवसामध्ये प्रशासन लक्ष देईल याची दिवसामध्ये खात्री करून किती दिवसामध्ये यावर निर्णय घेऊन ही रस्ता पुन्हा एकदा काढून पाईपलाईन बरोबर जोडून नंतर एक चांगला मजबूत रस्ता करणं गरजेचं आहे. कारण की आपण डॉक्टरांमध्ये फिरत असताना रस्त्याची फार बिकट अवस्था झाली. कारण की नवीन रस्ता करायचा आणि तो रस्ता 8-15 दिवसामध्ये, महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये खराब होऊन जाणार. मग पुन्हा टेंडर पडणार नाही आणि नंतर मात्र या जनतेची हालापेष्ट होतात. इथं दवाखान्यामध्ये डिलिव्हरीसाठी पाय येतात, वेगवेगळ्या अटॅकचे पेशंट येतात, त्यांना हालचाल जमणार व्यवस्थित स्टॉपमध्ये त्यांना फार आळून घेऊन यावं लागतं. परंतु त्या रस्त्यामुळे अडचण येते. जी झालेली असते ही चांगल्या दर्जाची झाली पाहिजे आणि टिकाऊ रस्ते झाले पाहिजे, ही देखील जनतेतून मागणी होत आहे. कॅमेरामॅन महेश सोबत प्राध्यापक गणेश शिंदे. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.